छत्रपती शिवाजी महाराज की जय. नमस्कार. जय शिवाजी जय भवानी. आज आमच्या या वहाल ग्रामस्थांच्या वतीनं आणि ग्रामपंचायतच्या वतीनं संयुक्त विद्यमानाने आज शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण सोहळा आज शिवजयंतीचा औचित्य साधून झालेला आहे, संपन्न झालेला आहे. आणि मी सर्वांना आज या शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. 2007 साली प्रथमच आम्ही शिवछत्रपतीचा छोटासा पुतळा इथे लावला होता. परिसर अत्यंत खडकाळ असल्यामुळे इथे काही शॉप्स होते, या त्यांची आम्ही विल्हेवाट लावून सुसज्ज अशी शिवसृष्टी निर्माण करण्याचं काम, हे जे संकल्प ह्या मी राजेंद्र पाटलांची संकल्पना आहे. या माझ्या संकल्पनातून हे शिवशिल्प साकार झालंय. याच्यामध्ये आणखी पण काही सुविधा आपल्याला करायच्या आहेत. मला मनस्वी आनंद होतोय की आम्ही बघितलेलं स्वप्न याच पूर्णत्वास येतोय. आणि याच्या मागे उद्दिष्ट आमचं असं आहे, जो म्हणून कोण वहाल गावामध्ये येईल तो शिवछत्रपतींना मुजरा करूनच गावामध्ये यायला पाहिजे, ही संकल्पना आमची याच्यामध्ये आहे. आणि खरोखरच गावाच्या वेशीवरच हे शिवशिल्प आम्ही साकारलेलं आहे. आमचे काका आदरणीय विश्वनाथ शेठ पाटील आणि नारायण शेठ गद यांच्या शुभ हस्ते या पुतळ्याचं अनावरण झालेलं आहे. आणि संपूर्ण वहाल ग्रामस्थ मोठ्या संख्येने या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित होते. ग्रामस्थांचा सुद्धा मनापासून आभार. पण हे काम करत असताना मला सांगायला आनंद वाटेल की आमचे ग्रामपंचायतचे कर्मचारी असतील, ग्रामपंचायतचा पूर्ण स्टाफ असेल, वहाल गावचे सर्व लोक असतील, मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आणि एक चांगल्या प्रकारचं शिल्प हे आम्ही आकारलंय. मी ग्रामपंचायतला ह्या निमित्तानं तुमच्या मार्फत विनंती करतो की त्यांनी मंत्रालयामध्ये भेट द्यावी. मंत्रालयामध्ये असंच एक मंत्रालयाच्या एंट्रीलाच एक असं 3D मध्ये केलेले एक विजन्स आहेत, ते विजन्स त्यांचं इथं साकारलं तर मला वाटतं या वास्तुशिल्पाला आणखी एक वेगळा आकार येईल. ग्रामपंचायतमध्ये फंडिंग आहे की मला माहिती नाही, पण ग्रामसेवकांना विचारून त्या प्रकारे तशा प्रकारची निधी उपलब्ध असेल तर निश्चित या प्रकारचं अशा प्रकारचं काम या निमित्तानं आम्ही करायला मागतोय. बघायला गेलं तर गाव स्वच्छ या ठिकाणी ग्रामपंचायत अनेक वेळा करत असतो. आपणही बघू शकता गाव आपला हा सुंदर गाव या ठिकाणी दिसून येत असतो. या गावासंदर्भात काय सिडकोने 95 गावं याच्यामध्ये विस्थापित झाली होती. या 95 गावामध्ये आदरणीय आमदार विखे पाटील साहेबांनी वहाल हे गाव आयडॉल गाव म्हणून घेतलं होतं. त्याच्यामध्ये मग शौचालय असतील, गावचे कॉन्क्रीटीकरण असतील, गटार असतील, हे प्रामुख्याने आम्ही हे केलं होतं. आणि मला वाटतं वहाल पंचक्रोशीमध्ये नवे तरी या उलव्या पंचक्रोशीमध्ये मला वाटतं हे वहाल गावाचं एकमेव शिल्प असेल जे चांगल्या प्रकारे वास्तू आम्ही आकारलेलं आहे. आणि हे खरं पाहता याला 1-1.5 वर्षाचा कालावधी गेला. ग्रामपंचायतीमध्ये फंडाची अवेलेबिलिटी नसल्यामुळं आम्ही ते करू शकलो नाही. परंतु आता ह्या निमित्तानं शिवजयंतीचा आजचा हा मुहूर्त साधून शिवछत्रपतीच्या शिवजन्मोत्सवाच्या निमित्तानं मी सर्व उपस्थित असलेल्या आनंद यात्रेंना मनापासून धन्यवाद देतो. आणि एक चांगलं काम आमच्या हातून झालंय याचा मला आनंद वाटतोय, कारण ही संकल्पनाच माझी होती. खरं पाहता इथं आणखी ग्रामपंचायतीचं काढण्याची संकल्पना होती, परंतु ही शिवशिल्प साकारण्याचं काम हे आम्ही मंडळीने केलं. खरं पाहता आज जगदीश पारंगे तुमच्या मुलाचंही कौतुक व्हायला पाहिजे होतं. खरं तर तुमच्या ग्रामपंचायतीकडून ते राहून गेलं, कारण यांच्या ह्या जगदीश पारंगेच्या मुलांनी आणि पवन गायकवाड यांनी दोघांनी मिळून हे काम घेतलं होतं. अतिशय उत्कृष्ट असं यांनी काम ग्रामपंचायत मार्फत त्यांनी केलंय. मला वाटतं त्यांना आम्ही पेमेंट पण देऊ शकलो नाही, तरी सुद्धा चांगल्या प्रकारचं काम त्या मंडळीने केलं. खरं पाहता आजच्या दिनी त्यांचा सत्कार व्हायला पाहिजे होता. त्यांनी खेद व्यक्त केला. हा, कारण तुम्ही मंडळींनी कोणाचे हस्ते उद्घाटन केलं तर मला घेणं नाहीये, परंतु जो हा शिल्प घडवतोय, ज्याच्यामध्ये यांची मेहनत लागलेली, ज्यांनी काबाड कष्ट 1.5 वर्ष मेहनत घेतली, इथे मोठमोठे दगड धोंडे होते, अनसेफ एकदम परिसर एकदम खडकाला होता, ते टावर्स होते, MSCBचे पोल होते, हे सगळं हटवण्याचं काम आम्ही मंडळी करून एक चांगल्या प्रकारे हे शिवशिल्प साकारले याचा मला आनंद वाटतो.